वनराज आंदेकर हत्या प्रकरणी आता नवीन अपडेट समोर आले। दोन्ही सख्या बहिणींना पुणे पोलिसांनी अटक केली। बहिणी आणि मेहुण्यांनी बनवला होता हा हत्येचा प्लॅन अशी धक्कादायक माहिती आता समोर येते। कौटुंबिक वाद आणि पैसा यावरून हत्या केल्याची माहिती आहे। वनराज आंदेकर यांची काल पुण्यातील नाना पेठेत हत्या झाली। हल्ल्याचं एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज लोकशाही मराठीच्या हाती लागले। पुण्यातील नाना पेठ परिसरात काल रात्री वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडून कोयत्याने वार करून हत्या केली होती। अतिशय धक्कादायक असा हा प्रकार घडला। मात्र त्या संदर्भात आता मोठी अपडेट समोर येत आहे, ज्यामध्ये पुणे पोलिसांच्या हाती माहिती लागलेली आहे। दोन्ही सख्या बहिणींना पुणे पोलिसांनी अटक केली। काल झालेला प्रकार माननीय पोलीस आयुक्तांशी मी लगेच बोललोय। जे काही याच्यामध्ये गुन्हेगार असतील त्यांना ताबडतोब त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशा पद्धतीच्या सूचना दिल्यात। काल संध्याकाळीच माननीय पोलीस आयुक्तांनी त्यांच्या सगळ्या टीमबरोबर आम्ही एकत्रही होतो। या शहरातल्या कायदा सुव्यवस्था हा 100% नीट राहायला पाहिजे, चांगला राहायला पाहिजे, ही पोलिसांना तशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्याच आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमची पण जबाबदारी। त्यामुळे या शहरातल्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबत कुठली तडजोड होणार नाही। हे सगळे प्रकार किंवा अगदीच म्हणजे मुंबईमध्ये तर कल्याणमध्ये चक्क पोलीस स्टेशनमध्येच गोळीबाराचं प्रकरण, ही सगळी प्रकरणं बघता एक गोष्ट सातत्याने अधोरेखित करावी लागते की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब अपयशी ठरतायत का? हा राजकारणाचा मुद्दा नाही, हा राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे की राज्यातली कायदा सुव्यवस्था हाताळण्यामध्ये गृहमंत्री महोदय सातत्याने अपयशी ठरत आहेत का? आंदोलनांवर तर न बोललेलं बरं, कारण जेव्हा कधी आंदोलनं केली जातात आणि नागरिक आपल्या न्याय हक्कांसाठी पुढे येतात त्यावेळेला ती आंदोलनं हाताळण्यापेक्षा ते चिरडून टाकण्याकडेच जास्तीत जास्त भर दिसतोय। सन्मान्य गृहमंत्री महोदय, आपल्याला झेपत नसेल तर आपण राजीनामा का देत नाही? तर या संदर्भात पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, ऐकूया। सर्व आरोपी निष्पन्न झाल्यानंतरच की आता म्हणजे तात्कालिक कारण काय होत आहे, म्हणजे कालचे दिवस जे घटना झाली यांच्यामध्ये तात्कालिक काही कारण होता का ज्यांच्यामुळे झाली? आता 1 वर्ष असेल तर जे 1 वर्ष जी माहिती सांगतात तर ते नेमके आहे की नाही एक वेळ ते सर्व लोक अरेस्ट झाल्यानंतर आपल्याला माहिती मिळणार आहे। आता कुठे प्लॅनिंग वगैरे काही झाली आहे का हे सर्व माहिती त्यांच्याकडून निष्पन्न केल्यानंतरच याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।